आजची पत्रकार परिषद मी आयोजित केली। नवी मुंबई महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांमध्ये महानगरपालिकेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित केलेल्या आहेत। आत्तापर्यंत हा 7वा-8वा टप्पा होता सहलीचा आणि काल खोपोली येथे असलेल्या इमॅजिका पार्कमध्ये एक 8वीला असलेल्या आयुष सिंग या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आहे। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माझ्यासोबत संदेश डोंगरे आहेत, विद्यासेनेचे अध्यक्ष सचिन कदम आहेत, पूर्ण नवी मुंबई मनसे परिवाराच्या वतीने सर्वप्रथम त्या मुलाप्रती सहवेदना व्यक्त करून त्याला श्रद्धांजली वाहतो। या मृत्यूला कोण जबाबदार आहे आणि नेमकं ह्या विषयामध्ये पालिकेने काय हलगर्जीपणा केलाय याची माहिती देण्यासाठीच आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली। माझ्या समोर 2016 असेल, 2017 असेल, पिकनिकला घेऊन जाताना, सहली आयोजित करताना खाजगी शाळा असतील अथवा महानगरपालिकेच्या शाळा असतील, त्यांनी काय नियम पाळले पाहिजेत याची संपूर्ण नियमावली आहे। या नियमावलीनुसार 2017 हा शासन निर्णय आहे। 5वी ते 10वीतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयाचे ज्ञान मिळावे, भौगोलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहण्यास मिळाव्यात व त्यांची माहिती मिळावी यासाठी एका शैक्षणिक वर्षामध्ये एकाच शैक्षणिक सहलीचे अथवा ग्रामीण पर्यटनाचे आयोजन करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात येते। याचा अर्थ फक्त भौगोलिक, सांस्कृतिक, शैक्षणिक गोष्टीसाठीच आणि ऐतिहासिक गोष्टी पाहायला मिळाव्यात म्हणूनच तुम्ही कुठलीही शैक्षणिक सहल आयोजित करू शकता। तिथेच फक्त शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यास राज्य शासन खाजगी शाळा असतील, महानगरपालिकेच्या शाळा असतील याला मान्यता देतो। मला हा प्रश्न सन्माननीय आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे साहेबांना आहे, माझा हा प्रश्न सन्माननीय उपायुक्त शिक्षणाच्या खिल्लारी मॅडम यांना आहे, माझा हा प्रश्न शिक्षण अधिकारी यादव मॅडम यांना आहे। इमॅजिका पार्क हे शासनाच्या कुठल्या नियमामध्ये बसतं? इमॅजिका पार्क ही कुठली ऐतिहासिक विषयाचं ज्ञान देणारी गोष्ट आहे? इमॅजिका पार्क भौगोलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी अशा कुठल्या तिथे घडतात? कुठलं पर्यटन स्थळ आहे की ज्या पद्धतीने इमॅजिका पार्कला आत्तापर्यंत 10 ते 12 हजार महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन गेले शाळा? शिक्षण उपायुक्त काय करतायत? महापालिकेचे आयुक्त, शिक्षण अधिकारी, राज्य शासनाला ह्या नियमाला आपण बगल देऊन का मुलांची सहल इमॅजिका पार्कला काढण्यात आली? एक 8वीचा 14 वर्षाचा मुलगा, त्याचा मृत्यू झालाय, याला जबाबदार कोण आहे? मला मिळालेल्या माहितीनुसार याची कुठलीही टेंडर प्रक्रिया झालेली नाही। आत्तापर्यंत 10,000 विद्यार्थ्यांना, म्हणजे याच्या अगोदर प्रत्येक टप्प्यामध्ये 1000 ते 2000 विद्यार्थी तुम्ही घेऊन जाताय, हा राज्य शासनाचा नियम आहे। 10 विद्यार्थ्याच्या मागे एक शिक्षक असावा। आपण जर 1000 विद्यार्थ्यांना नेलं तर किती होतात? 100 शिक्षक होते। माझा प्रश्न आहे शिक्षण उपायुक्तांना, याच्यामध्ये स्पष्ट लिहिलंय कुठल्याही पद्धतीने साहसी खेळ, वॉटर पार्क, ॲडव्हेंचर पार्क असलेल्या ठिकाणी सहली काढण्यात येऊ नयेत। इमॅजिका पार्क हे ॲडव्हेंचर पार्क आहे, हे वॉटर पार्क आहे, इथे जर सहली काढण्यात येऊ नये असं राज्य शासन म्हणतं आणि तरी सुद्धा त्याच ठिकाणी सहली काढल्या जातात। किमान 2-1 कोटीचा खर्च महानगरपालिकेने या सहलीवरती केलाय। हे सगळं पैशांसाठी चालू होतं। शिक्षण उपायुक्ताला, शिक्षण अधिकारी, कंत्राटदार
मुख्याध्यापक आणि शिक्षक हे पाचही घटक याला जबाबदार आहेत. माझी महानगरपालिकेच्या आयुक्तांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नम्र विनंती आहे. मुळातच या संदर्भात कालच महापालिका आयुक्तांनी त्यांची भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होती. कुठल्याही पद्धतीने नको त्या ठिकाणचे आपण बजेट सादर करता आणि त्याचे ट्विटर आणि इन्स्टावरती रील करता लाजा वाटत नाही तुम्हाला? पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शांतपणे ही मागणी करतोय. पुढच्या येणाऱ्या 2 दिवसात जर याच्यावर योग्य ती कारवाई झाली नाही, उपायुक्त, शिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक आणि जो काही कंत्राटदार, मला कळालंय कोणतरी प्रतीक गायकवाड म्हणून क्लर्क आहे, तोच ऐन काही प्रकारे कंत्राटदार आहे. म्हणजे शिक्षण विभागामध्ये असलेले जे क्लर्क आहेत, जे कर्मचारी आहेत, तेच ऐन काही प्रकारे कंत्राटदार असतात. तेच हे सहलीचे नियम पायदळी तोडून ह्या सहली आयोजित करतात आणि याच्यातून मलिदा खातात. 21व्या शतकातली महानगरपालिका म्हणायचं, 5700 कोटीचं आपण बजेट सादर करतात, हे असले धंदे करण्यासाठी. एक मुलाचा मृत्यू होतो आणि महापालिका आयुक्त त्याच्यावरती बोलत नाहीत.